राज्यात वाढत चाललेली महागाई, स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीची प्रकरणे तसेच महिला आणि बालकांवरील अत्याचारांच्या घटनांविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने साताऱ्यात तीव्र आंदोलन छेडले। शहरातील मोती चौक परिसरात झालेल्या या आंदोलनात महायुती सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। आंदोलनादरम्यान पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस सिलेंडर, खाद्यतेल आणि सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडल्याचा आरोप करण्यात आला। तसेच वारंवार समोर येणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरू असल्याची टीका आंदोलनकर्त्यांनी केली। महिला आणि लहान मुलांवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांबाबत सरकारकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याचा आरोप करत आंदोलकांनी सरकारविरोधात संताप देखील व्यक्त केला। आंदोलनावेळी विविध घोषणांनी मोती चौक परिसर दणाणून गेला। सरकारच्या कारभाराविरोधात प्रतिकात्मक निषेध म्हणून नागरिकांना मेलडी चॉकलेटचे वाटप करण्यात आले। मोदी सरकारचं करायचं काय? मोदी सरकारचं महागाईने जनता झाली त्रस्त, महागाईने जनता झाली त्रस्त, महागाईने जनता झाली त्रस्त। जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय संविधान। आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या वतीनं सातारा आपला मोती चौक येथे पेट्रोल डिझेल दरवाढीच्या संदर्भात आणि महिलांना आणि चिमुकल्यांवर जे काय कृत्य घडली जात आहेत आता महाराष्ट्रात आपल्या देशात, त्या संदर्भात आम्ही निदर्शनं आणि जाहीर निषेध आंदोलन केलेलं आहे। आज पेट्रोल डिझेलचे दर वाढले तर महागाई इतकी अत्यंत वाढणार आहे की आता सुगीचे दिवस आलेत। शेतकऱ्यांना आता बी बियाणे, खते यांची गरज भासणार आहे। ह्या पेट्रोल डिझेल दरवाढीमुळं ह्या गोष्टींना देखील शेतकऱ्यांना तोंड, सामान्य गरीब जनतेला तोंड द्यावं लागणार आहे। थोड्याच दिवसात शाळा सुरू होत आहेत। ह्या पेट्रोल डिझेल दरवाढीमुळं तुम्हाला सांगतो पोलीस आपल्या विद्यार्थ्यांची वह्या, पुस्तकं हे देखील महाग होणार आहे। ह्या गोष्टीला आता येत्या दिवसात आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे। ह्या गोष्टीला कुठंतरी आळा बसला पाहिजे। तुम्ही मोठमोठ्या उद्योगपतींचे, अडाणी अंबानीचे कर्ज माफ करताय, त्यांच्यावर तुमचा जीव इतका, पण गोरगरीब सामान्य जनतेवरती यांचा अजिबात जीव नाहीये, हे यातून सिद्ध होते। आणि ह्या पत्रकार बांधव तुमच्या माध्यमातून आज ह्या महायुती सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतोय आणि येत्या काळात याच्यापेक्षाही मोठं आंदोलन आम्ही उभं करू आणि ह्या महायुती सरकारला धडा शिकवल्याशिवाय दाखवून देणार नाही आम्ही। जय महाराष्ट्र। सातारा शहर शिवसेनेतर्फे या ठिकाणी आत्ताच्या या राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांचे जे चुकीचे निर्णय वेळोवेळी घेत आहेत, त्या निर्णयाच्या निषेधार्थ आज या ठिकाणी आम्ही निषेध आंदोलन सातारा शहरामध्ये मोती चौकात आयोजित केलं आहे। या ठिकाणी मोदी सरकार म्हणते की पेट्रोल, डिझेल कमी वापरा, तसंच गॅस सिलेंडरचे भाव हे अत्यंत वेगाने वाढत आहेत। या ठिकाणी तेल, जे खाद्यतेल आहे ते पण मोदी सरकार म्हणते कमी वापरा। आता खाद्यतेल वापरायचं कमी तर स्थानिक जे छोटे मोठे दुकानदार आहेत किंवा छोटे जे चहावाले आहेत, वडापाववाले आहेत, यांनी तेल किती वापरायचं, म्हणजे तेलात वडा तळायचा का पाण्यात तळायचा, हे पण यांनी जरा सविस्तर माहिती सांगावी। तसेच हे जे पेट्रोलचे डिझेलचे दर वाढलेले आहेत, यामुळं महागाई अत्यंत वाढणार आहे। गेल्या 8 दिवसात सलग 4 वेळा यांनी पेट्रोलचे दर आणि डिझेलचे दर वाढवलेले आहेत। या सरकारला महिलांना मतासाठी पैसे वाटायला आहेत, तसेच शेतकऱ्यांना वार्षिक मोफत पैसे हे सरकार वाटत आहे। तसेच अनेक उद्योगपतींचे पैसे हे बँकेचे कर्ज माफ करत आहेत। परंतु या सर्व गोष्टी
राजकीय उद्देशातून आणि मतदान व्हावं या उद्देशानेच फक्त ते करत आहेत, परंतु त्यांना सर्वसामान्य नागरिकांकडे बघायला वेळ नाही. आज पेट्रोल, तेल आणि डिझेल हे अत्यावश्यक वस्तू यामध्ये गणली जाते. गॅस सिलेंडर हे अत्यावश्यक वस्तूमध्ये गणलं जातं. जर गॅस महाग झाला तर जंगलतोड होईल. जंगलतोड झाली तर आज पृथ्वीवर ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत चाललेलं आहे, जंगलाचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे, उष्णता वाढत चाललेली आहे. यावर मोदी सरकारचं काय म्हणणं आहे हे सगळं या संदर्भातच आम्ही जाहीर आज या ठिकाणी मोती चौकामध्ये निषेध करत आहोत. निषेध असो, निषेध असो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.